ऐरोली टोलनाका परिसरात ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे। मुलुंड ते कांजूर मार्ग रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे त्यामुळे आता मोठे हाल झालेत। एकीकडे मेगा ब्लॉक तर दुसरीकडे रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। त्यामुळे आता मुंबईकर संतप्त झालेत। आपण पाहतो ऐरोली टोलनाका परिसरात ट्रेलर उलटला आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी झाली आहे। मुलुंड ते कांजूर मार्ग रस्त्यावर एक मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे त्यामुळे आता मोठे हाल होत आहेत। एकीकडे मेगा ब्लॉक आहे तर दुसरीकडे सध्या रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। ऐरोली टोलनाक्याजवळ ट्रेलर उलटला आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाली। आज मेगा ब्लॉक आहे। आजपासून खरं तर मेगा ब्लॉक सुरू होतोय। रविवारपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे काही मुंबईकर अर्थातच नवी मुंबईतून येणारे काही प्रवासी देखील रस्त्याचा वापर करतात। मात्र या ठिकाणी आता ऐरोली टोलनाक्याजवळ ट्रेलर उलटला आहे त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। मेगा ब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडनं रस्ते वाहतुकीचा अवलंब जो आहे तो केला जातो आहे। मात्र जे ट्रेलर आहे ते मुलुंड आणि ऐरोळीचा जो मार्ग आहे तिथं पलटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला मुंबईकडे येणाऱ्या महामार्गांवर पाहायला मिळते आहे। मी सध्याला पूर्व द्रुतगती महामार्गावर आहे आणि आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो प्रवाशांना सध्याला करावा लागतो आहे। एकीकडे जी रेल्वे वाहतूक आहे, लोकल वाहतूक आहे ती देखील आपल्याला धीम्या गतीनं होताना पाहायला मिळते आहे। प्रामुख्यानं मेगा ब्लॉक आहे आणि या मेगा ब्लॉकच्या मुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांकडनं रस्ते वाहतुकीचा अवलंब जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय। मात्र एकूणच जे अपघात झाला त्या अपघातानंतर अजूनपर्यंत वाहतूक जी आहे ती आपल्याला सुरळीत झाली नसल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्याला जो महामार्ग बघता आहे तो मुलुंडच्या दिशेनं जाणारा आहे। मुलुंडच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती समोर पाहायला मिळत आहे। सोबतच जर का दुसरी बाजू पाहायची तर जो मुलुंडकडून येणारा महामार्ग आहे, मुलुंडकडून मुंबईकडे येणारा जो हा रस्ता आहे इथं देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते मुंबईच्या दिशेनं आज येताना दिसत आहेत आणि अशाच प्रकारे गर्दीचं चित्र आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहे। आपण जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा या संपूर्ण रस्त्यावर आपल्याला पूर्व द्रुतगती महामार्गावर दिसत आहेत। एकूण ॲम्ब्युलन्स असेल त्या देखील यामधूनच वाट काढत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। एकीकडे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल आपल्याला लोकल जे मेगा ब्लॉकचं नियोजन आहे त्यामुळे होताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे रस्ते वाहतुकी मधनं जे प्रवासी प्रवास करत आहेत त्यांचे देखील हाल होताना दिसत आहेत। कॅमेरामॅन प्रतीक जाधवसह अभिषेक मुठाळ, NDTV मराठी, मुंबई।